मागण्यांचं निवेदन दिलं। हद्दवाढीचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा ही मुख्य मागणी करण्यात आली। शिष्टमंडळात DS लहाने, सुनील सोनूने, ॲडव्होकेट दशरथ सिंग राजपूत, सतीश भाकरे पाटील, रवींद्र भाकरे पाटील, प्रतीक जाधव, सुरेश कंकाळे, श्रीकांत जाधव, अनिता जाधव आदींचा समावेश होता। निवेदनात म्हटलंय की हद्दवाढीचा प्रस्ताव अन्यायकारक आहे। स्वतःच ठराव घेऊन स्वतःची हद्दवाढ करून घेण्याचा कोणताही अधिकार नगर परिषदेला नाही। नगर परिषद हद्दीत सामील व्हायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार जनतेचा, ग्रामपंचायतीचा आणि ग्रामसभेचा आहे। वरील सर्व ग्रामपंचायतींनी ठराव देऊन हद्दवाढीला विरोध केला आहे। हद्दवाढ प्रस्तावासोबत तहसीलदार बुलढाणा यांनी नागरिक क्षेत्र व आकृषक क्षेत्र तसेच आकृषक रोजदाराची टक्केवारी याबाबत कुठलीही चौकशी न करता चुकीचे अहवाल दिले आहेत। जिल्हाधिकारी आणि नगर परिषदेनं अगदी हुकुमशाही पद्धतीनं नियमांचे उल्लंघन करून सदरचा हद्दवाढ प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे। तो आम्हाला मान्य नाही। सदरचा अन्यायकारक आणि गावाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचविणारा हद्दवाढ प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। गावामध्ये अनेकदा पटत नाही, परंतु 4 ते 5 गावे जर एकत्रितपणे येऊन लढा देत असतील तर नक्कीच प्रकरण गंभीर आहे। कारण आमदार संजय गायकवाड हद्दीवाढीसाठी जोरदार प्रयत्न करतात। बुलढाणा नगर परिषदेनं 6 वर्षापूर्वी 21 डिसेंबर 2020 रोजी या संदर्भात ठराव घेतलाय, ज्यात सुकाळखेड, माळविहीर, जांभरून, येळगाव, सागवन, सुंदरखेड यांना शहरात अंतर्भूत करावे असं ठरावात नमूद आहे। त्यावर सूचक म्हणून तत्कालीन नगरसेवक आशिष जाधव आणि अनुमोदक म्हणून दीपक सोनूने यांचा उल्लेख आहे। विशेष म्हणजे तत्कालीन नगराध्यक्षा मोहम्मद नजमुन्निसा यांचीही स्वाक्षरी सदर ठरावावर आहे। त्यानंतर संबंधित गावांनी नगर परिषदेला आपला विरोध कळविलाय। मागील 5 वर्ष हे प्रकरण थंड बसत्यात होतं, परंतु मागील 2 महिन्यांपासून पुन्हा हद्दवाढीच्या प्रश्नानं उचल खाल्ली आहे। आमदार संजय गायकवाड हद्दवाढीचं जोरदार समर्थन करतायत। विकासासाठी हद्दवाढ आवश्यक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। इकडे मात्र गावकरीही आंदोलनाच्या भूमिकेत आहेत। आज मोठ्या संख्येनं जनआक्रोश मूकमोर्चा काढण्यात आला। मोर्चानं शहरवासियांचं लक्ष वेधलं होतं। निश्चितच गावकरी जर हद्दवाढीला विरोध करीत असतील तरी ही बाब आता जिल्हा प्रशासनपुरती राहिली नाही। हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची आंदोलकांची तयारी आहे। त्यामुळे आमदार संजय गायकवाड आणि जिल्हा प्रशासनाला गावकऱ्यांचे योग्य समुपदेशन करीत समोपचारानं हा प्रश्न हाताळावा लागेल हेच स्पष्ट होत आहे। फार मोठा भव्य विशाल मोर्चा बघितला मंडळी। हा जो मोर्चा जो आहे हा या गावांच्या स्वातंत्र्याची सार्वभौमत्वाशी निगडीत आहे। तो आमच्या मातीचा मुद्दा आहे। आमची माती आम्ही पारतंत्र्यात का टाकावी? आर्टिकल 243 कॉन्स्टिट्यूशनचं, त्या 243 प्रमाणे हे स्वायत्त संस्था आहेत, यांना विचारल्याशिवाय काहीच करता येऊ शकत नाही। आपण पहा 29/12/2020ला नगरपालिकेने स्वतःहून ठराव घेतला का ह्या सर्व 4 ग्रामपंचायती आमच्या ताब्यात द्या। नगरपालिकेला अशा पद्धतीचा ठराव घ्यायचा अधिकार आहे का की स्वतःहून ते आमच्या ताब्यात द्या म्हणायचा? हा एक प्रश्न झाला। ठीक आहे, प्रस्ताव गेला, त्याचं कोणती शहानिशा झाली नाही या जिल्हाधिकारी लेवलला, आहे तसा चालला गेला। तो दुसऱ्यांदा परत आला, तो 2/7/2021ला पुन्हा मंत्रालयाने परत केला की तुम्ही स्थानिक लोकांचं काय, यांना का नाही विचारलं? इथं जे आहे इथं खरंच 100% नागरीकरण झालं का? त्याच्यानंतर इथली जे आहे अकृषिक रोजगार जो नगरपालिकेवर अवलंबून आहे तो झाला का? हे सर्व मुद्दे काढून तो परत केल्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतींनी जे आहे की नाही, 4ही ग्रामपंचायतींनी आणि ग्रामसभांनी सुद्धा, जनतेने सुद्धा फार मोठा एक मोर्चा आमच्या ग्रामपंचायतवर आला होता की आपल्याला तसं करायचं नाही, जायचं नाही म्हणून। तर आम्ही अशा पद्धतीने ते नामंजूर म्हटलेलं आहे, आम्ही त्याला मान्य केलं नाही, तरीही जबरदस्ती आमचा प्रस्ताव गेलाच। आता प्रस्ताव गेला तो पुन्हा तिसऱ्यांदा परत आला, पत्रकार बांधवांनो, तिसऱ्यांदा परत आला। तिसऱ्यांदा सुद्धा कोण बळजबरीने हे प्रस्ताव पाठवतो? आता हे नाही तो प्रश्न नाही, ते मंत्रालयाचं काम आहे की ते पुरवठ्या काढून परत पाठवत आहेत। तर हे झालं, आता तिसऱ्यांदा तो पडलेला आहे तिथं।
आणि गाव बचाव समितीच्या मार्फत सावळा, सुंदरखेड, सागवण, जांभरुण, माळवीर, येळगाव या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शासनाला निवेदन दिलेलं आहे. मी सागवण ग्रामपंचायत सदस्यपदी आहे. आम्ही 2014 पासून 2021 मध्ये आणि 2 ऑक्टोबर 2021ला ग्रामसभेचा सुद्धा यांना नकारते ठराव दिलेला आहे की आम्हाला नगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हायचं नाही. तरीसुद्धा हे आमच्यावर बळजबरी का लादत आहेत. सागवण यांचं म्हणणं आहे की सागवण ग्रामपंचायत, येळगाव ग्रामपंचायत ह्या ज्या शेजारीच्या ग्रामपंचायती आहे ह्या लोकांना सुखसुविधा देत नाही. तर आमची शासनाला विनंती आहे की सर्व शासन कर्मचाऱ्यांना आमची विनंती आहे की सागवण सुंदरखेडमध्ये माणसंच राहतात, त्यांना जशी तुम्ही सुविधा देता, ज्यावेळेस आपलं सर्वांचं काम पडलं त्यावेळेस आपण मतदान मागायला सर्व सागवण सुंदरखेड येळगाव या ठिकाणी येतात. तर तसं आपलंसुद्धा कर्तव्य सागवण सुंदरखेडला विकास पुरवण्यासाठी आणि जे सागवण सुंदरखेड हद्दवाढ होऊ नये अशी मी शासनाला कळकळीची विनंती करतो. परत ही इथं नाही थांबलं तर आम्ही न्यायालयीन लढाईसुद्धा लढण्यासाठी तयार आहेत. धन्यवाद. न्यूज एक्सप्रेसकरिता मोहम्मद अकील, बुलढाणा.